किती घट्ट लावते डबा, नाही उघडते. उघडेल रे. यार आता ओम राहायला येतो इथे, आपल्याला काहीतरी सोय करायला हवी त्याची. मग 15 दिवसाचा प्रश्न आहे. ओम दादा असा चॅलेंज पूर्ण करणार आणि असा स्वीटूला घेऊन जाणार, मला पक्का माहितीये. तोपर्यंत तो इकडे राहिला तर? हे असं चुकून सुद्धा बोलू नकोस हा. तुला सोपं वाटतं काय रे सगळं? पण मग आता आपण काय करायचं? आपण काय करणार, त्यालाच काहीतरी करायला हवं. मला सुद्धा काही कळत नाही रे. तो हो म्हणालाय खरा, तो राहणार कुठे, खाणार काय? काम शोधावं लागेल त्याला. इथं राहून काम शोधणं म्हणजे त्याला काही जमतं नाही जमत आपल्याला पाहावं लागेल. हो, मला तर काहीच कळत नाहीये. म्हणजे ओम इथे येऊन 15 दिवस राहिल्यावर वहिनी हो म्हणतील का लग्नाला? म्हणजे काय देईल ना होकार लग्नाला? बापरे, काय चाललंय स्वीटू? काय काय ग, तुला खूप टेन्शन आलंय का? हा, थोडं आलंय, पण म्हणजे ओम दादानी घालवलं असं सगळं टेन्शन. काय? तू गप बसतो का गं? स्वीटू आल्यामुळे ओम खुश आहे ना? काय? ओम आल्यामुळे स्वीटू खुश आहे ना? हो, खुश म्हणजे बघा, लाजते ती, चक्क लाजते. ओम दादा येणार, ओम दादा येणार, ओम दादा येणार, ओम दादा येणार, ओम दादा येणार. मी नाही बा, हा चिन्या. मी नाही उघडते डबा. मी बघते भाजीचं. फोन उचलत नाही, फोन करत नाही, एक काम धड करत नाही हा मोहित. त्याला ना कामावरून काढून टाकणार आहे, स्टुपिड. माय गॉड, तिकडे काय झालं असेल काय? मोहित, आय एम गोइंग टू किल यू. तुला काय हवंय का? नाही अरे आलात तुम्ही? तू जागी आहेस अजून? नाही, माझा भाऊ स्ट्रेस मध्ये असताना मला लागेल कशी झोप? स्ट्रेस मध्ये होतो, आता नाहीये. म्हणजे मला तिकडे अंबरनाथला राहायला जायचं, नलू मावशीकडे. अंबरनाथ? तू नलू मावशीकडे राहायला जाणार आहेस? त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्याकडे नाही, या एरियामध्ये. ओह, हॅव यू लॉस्ट इट? हो, नलू मावशीची अट आहे आणि ती मी मान्य केली आहे. तिकडे जायचं, 15 दिवस राहायचं त्यांच्याकडे, आपलं आपलं कमवायचं आणि स्वतःला प्रूव्ह करून दाखवायचं. आणि मला खात्री आहे की मी दादांचं आणि नलू मावशीचं मन जिंकतो. मॉम, तू? आईला माहितीये आणि तिचा सपोर्ट सुद्धा आहे मला. स्वतः 15 दिवस मी काम करीन, असं समज की माझी परीक्षा आहे आणि मी परीक्षेला चाललोय 15 दिवस. 16व्या दिवशी मी स्वीटूला परत घेऊन येईन. अच्छा, म्हणजे तुम्ही ऑलरेडी सगळं ठरवून आलाय तिथून? ओम, तू तिथे राहायला जा. तू अहो, ही काय अवस्था झाली आहे तुमची? डॅड, तुम्ही ओके? अहो, काय झालं? बसा इथे. या बसा. प्लीज. या इथे बस. काय झालं? हा, डॅड, बॅग कुठे आहे? डॅड, अहो तुम्ही फ्लाईटनी येणार होतात ना? तू? हो, मी फ्लाईटनीच आलो होतो. मग हे कपडे असे, पाणी आण रे जरा.
डॅडी सावकाश. सावकाश. अहो बोला ना, काय झालं नक्की? त्याचं काय झालं, मी एअरपोर्टहून लगेच घेऊन निघालो आणि ड्रायव्हरला फोन करायला वाटेत थांबलो आणि इतक्यात गेला कुठे. अरे कुठे आहेस तू? फ्लाईट केव्हाच लँड झालीये? अरे मी बाहेर आलोय, वाट बघतोय तुझी. तू कुठे आहेस आता? पार्किंग मध्ये? अरे इथे ना लवकर, किती वेळ लागेल? अरे मला वाट बघायला, मी आधीच दमलोय रे फ्लाईट मध्ये. लवकर ये तू, 5 मिनिटात ये. हँड्स अप. हे म्हाताऱ्या, आवाज बिलकुल करायचा नाही. मी सांगते तसंच करायचं. आता तुझं सगळं सामान आहे ना इथे टाकायचं आणि कल्टी मारायची. कळलं? चल 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 चल. वॉलेट दे. आवाज जर केला ना तर गोळ्या झाली नाही. नको नको गोळ्या नको. नको ना? मग गपचूप असं शांत थांब. गार्ड 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 गार्ड. अरे बापरे. मला वाटतं मुका मार लागला असेल. मी जरा शेकायची व्यवस्था करते. हा डॉक्टरांना फोन करू का? हा हे घे. मोमो, ए मोमो, इकडे इकडे इकडे. त्याच्यात ना 4000 आहे. हा? 4-5 दिवस तुला बिंदास जातील. आणि हे घे मोबाईल, विकून टाक. आणि हे अरे वा वा वा. मोमो, तू लय जोरात हात मारलायचा. शिकवलाय कोणी? हा? परत बोलू नको. तू तुझा बघ म्हणून. नाही. देख का? हो. हे घ्या. तुम्ही ना नंतर गरम पाण्याने शॉवर घ्या. आधी हळद दूध पिऊन घ्या. हा? आणि जरा थांबतेस का? काय झालं? मी बघते ना. काय बघते? सगळं दूध प्यायलं की बरं. दाजी कसे आहात? तू तू आता बाहेरून आलीस ना? काय झालं डॅडी? अगं तू अशी एकटी दुकटी बाहेर इंद जाऊ नकोस. चोऱ्या माऱ्या किती वाढल्यात माहितीये? अगं आज एका गुंडानी गन दाखवून लुटलंय मला. ओ माय गॉड. यू ओके? ओके. ठीक आहे ठीक आहे. तुम्ही बसा बसा बसा. ते दूध पिऊन घ्या आधी. हो. काळजी घे. नको नको. टू एक्सपेन्सिव्ह. टूथब्रश घेतला. एक क्रीम घेतलं. पॅन्ट राहिली. हाय ओम. अगं ताई ये ना. हाय. काय झालं?
तू का टेन्शन घेते? अरे टेन्शन तर आहेच ना ओम. तू हे असं अचानक अंबरनाथला राहायला जायचा डिसिजन घेतलास. डॅडनं बंदुकीचा धाक दाखवून लुबाडलं. इमॅजिन त्यांना काही झालं असतं तर. इट्स ऑल राईट ताई. हे बघ, डॅडींना काही झालं नाही हे खूप महत्वाचं आहे. ह्या सगळ्या प्रकाराचा इतका धसका घेतला डॅडनी की त्यांना सतत तोच इन्सिडेंट सांगतायत, घाबरून पॅनिक होऊन. रिअली? मलाही काळजी वाटते त्यांची. मलाही वाटतेच आहे, त्यांचीही आणि तुझीही. कारण रात्रभर तूही झोपला नाहीयेस, डॅडही झोपले नाही. ओम कुठे? ओम कुठे? मला ओमला घेऊन या. ओमला बोलवा, ओमला बोलवा. सारखं असं बोलत होते, पण काय खूप जीव आहे ना तुझ्यावर त्यांचा, खूप प्रेम आहे. आणि अशा वेळी जेव्हा आपण घाबरलेले असतो तेव्हा आपला मुलगा तू त्यांच्या जवळ असावा असं त्यांना वाटतं. पण स्वीटूवर तुझं प्रेम आहे आणि तिला तुझ्या आयुष्यात परत आणण्यासाठी तू तिथे चाललायस. तुझं तिथे जाणं खरंच इम्पॉर्टंट आहे. मॉम, डॅड, आम्ही बघू. मी आहे त्यांची काळजी घ्यायला. थँक्स ताई. थँक्यू. स्वीटू तुझी प्रायोरिटी आहे हे आता आम्ही समजून घ्यायला हवं. मी सगळ्यांकडे लक्ष देईन, तू काळजी करू नकोस. पण मॉम पण घाबरली रे या सगळ्या प्रकारामुळे. आणि तुला माहितीये माझ्याशी काहीच बोलत नाही ती. तू असलास ना की तिला बरं वाटतं, तुझ्याशी मनातलं सगळं बोलते ती. तिला कम्फर्टेबल वाटतं, तिला रिलॅक्स वाटतं. आता तू चाललायस पण ठीक आहे, तुझं जाणं महत्वाचं आहे. तू जा, मी नाही थांबवणार तुला. आय विल हँडल द प्रेशर. ताई तू एकटीच प्रेशर घेऊ नकोस ना, मी आहे ना. डू वन थिंग, मी काही दिवस थांबतो. अरे डॅडी बरे होईपर्यंत लेट हिम रिकवर. मी आईशी पण बोलतो. ओके, आय लव बॅक. रिअली? थँक यू सो मच. सांभाळून जा. ओमकार आले तर त्यांना जरा मदत करा. पहिलाच दिवस आहे, कठीण नको जायला. ठीक आहे, ठीक. नलू सांभाळून घे ग जरा. बर. स्वीटू चपात्या. हा. काय आज चपात्या मोजणं नाही, काय नाही, सकाळ एकदम शांत शांत. अरे आम्ही मोजले काय नाही मोजले काय, तू आपला वेळेतच येतोस. ए काय रे, तुझा दिवस कधी सुरू होतो रे? मी सकाळी 6ला सुटतो. हॉटेलची कामं असतात ना मला. ए सुमन. हा वहिनी. आपला दिवस कितीला सुरू होतो ग? 5ला सुरू होतो ना वहिनी. किती? 5 वाजता. ओमचा दिवस अजून सुरू झालेला दिसत नाही. झोपला असेल ना अजून? त्याला काय ग, 10ला उठला काय किंवा 12ला उठला काय फरक पडतोय? ना ऑफिसला जायचंय ना घर चालवायचंय. स्वीटू, मला नाही वाटत आज ओम येणार. नाही, काल भावनेच्या भरात बोलून गेला तू. शकू पण त्याच्या मागे उभी राहिली. पण घरी जाता जाता त्याच्या लक्षात आलं असेल की बाबा कठीण काम आहे हे नाही जमणार आपल्याला. ऐक स्वीटू, आज जर ओम 12 पर्यंत आला नाही तर तुला माहितीये काय होईल ते.
ये प्लीज. डॅडी. कोण आहे? डॅड मी आहे ओम. डॅड मालविका. येऊ का? अरे येऊ का काय? ये ये. कसं वाटतंय डॅड आता? ओ माय गॉड. डॅड ठीक आहे. बघितलंस, म्हटलं होतं ना, कसे पॅनिक झाल्यासारखे वागतात. डॅड पण आता टेन्शन घेऊ नका. हा, काळजी करू नका, रिलॅक्स व्हा. ओम आलाय आता. तो ऍक्च्युली अंबरनाथला जाणार होता त्या चाळीमध्ये स्वीटूकडे, पण आता त्यांनी जाणं कॅन्सल केलं आणि तो तुमच्यासाठी खास तुम्हाला बरं वाटत नाहीये. तो थांबला की तुम्हाला बरं वाटेल म्हणून इथे थांबले है ना ओम? ऑफकोर्स डॅडी, मी थांबलोय तुमच्यासाठी. हा, तुम्हाला काही लागलं तर सांगा. बघ ना रे, सकाळपासून काही खाल्लं नाहीये त्यांनी. व्हॉट? डॅड असं नाही करायचं. वेट, आय गेट यू समथिंग. नको नको. अरे नको, मी आत्ताच म्हणजे आत्ता नको आणूस. मी ठीक आहे. आय एम ओके. शुअर? हो हो हो. डॅड ठीक आहे म्हणू नका पुढं. प्लीज ओपन अप. काहीतरी बोला ना आमच्याशी, माझ्याशी बोला, ओमशी बोला. डॅड काय होतंय तुम्हाला? ओम, अरे जरा डॉक्टरांना फोन लाव. हे बघ, हात सुद्धा थरथरतो डॅडचा. काय झालं? वेट एक मिनिट, आय कॉल डॉक्टर. कसला आवाज आला? अगं काही नाही ग, मला पाठीला शेकायला हिटिंग बॅग ठेवली होती. हा, तिचा आवाज झाला. काय झालं ते? अरे काही नाही रे. डॅड घाबरल्यासारखे करतायत. चिप्स खावेसे वाटतायत का? गुलाबजाम, पिझ्झा, बर्गर. हे सगळं मी खाऊ शकतो? हो डॅड, त्याने तुम्हाला बरं वाटेल. तुम्ही नक्की खा. मी ज्याने तुमची बॅग चोरली ना त्याचा समाचार घेऊन येते. अगं बॅगेच एवढं काही नाही, मिळेल तर मिळेल. फक्त कपडेच होते त्याच्यात. अगं नवीन घेईन मी कपडे. ओके डॅड. ओम, फार बरं झालं तू थांबला असते. ओके, मला जरुरी होती. एनी टाइम डॅड. तुम्ही काय बघत होता? दाखवा मला. अरे बघ हे बघ, काय फनी आहे माहितीये. हॅलो, कसं आहे नलू? मावशी, ओम अत्यंत साधा मुलगा आहे. त्याला काहीच कळत नाही, पण मी तुला व्यवस्थित ओळखते. म्हणजे म्हणजे काय म्हणजे? तुला काय वाटलं ओमला तू तिथे तुमच्या घरी बोलवशील आणि तुमच्या घरच्या हमाल्या करायला लावशील? तो करेल. स्वीटूसाठी त्याला वाटेल ती अट घालशील आणि तो तुझं ऐकेल, ती अट मान्य करेल. तू विसरतेस ओम खानविलकर आहे तो. त्याच्या घराच्या पायरीकडे बघायची सुद्धा लायकी नाहीये तुझी. ज्या माणसांची लायकीच नाही त्यांच्याशी मी एवढं तरी का बोलते. फक्त एवढंच सांगायला फोन केला की ओम तिथे येणार नाहीये. तो इथेच खूप कामात आहे. सो तुझी जी स्वप्न आहेत ना ती बघणं बंद कर. हे बघ मालविका, तू स्वीटू, स्वीटू, हाय. ओम कुठे? येणार होता ना तो? काल पावसात भिजून तमाशा केला, मोठमोठ्या गोष्टी केल्या. आता कुठे? काय झालं? विसरला का की घाबरला? आज जर 12 पर्यंत ओम आला नाही ना तर विसरायचा. समजलं?
ओम कुठे आहेस तू? ओम प्लीज लवकर ये.